तर सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर बघा आता मी बनवलाय चहा मस्तपैकी. चहा देते सगळ्यांना. माझी आंघोळ झाली, आंघोळ होती बाकीच्यांची झोपीतून सगळे उठले बघा. 9 वाजले, उशीर झाला. आता नाश्ता बनवते काय तर थोडंसं खायला आणि लगेच स्वयंपाकाला लागते. लगेच स्वयंपाक ती करून घेते. पटापटा काम केली ना म्हणजे दिवसभर आपलं रिकाम म्हणजे काहीच काम नसतं दिवसभर आपलं देवांतच. मग आता स्वयंपाक किती करायचं, नाश्ता करायचं, सगळ्यांना द्यायचं. सगळे आहेत हॉलमध्ये. आता मी इथं बनवलं पोह्याच्या दूध काय आणखी आलं नाही बघा आपलं. आणि बघा माझी मैत्रीण यायची होती तर ती काल आली मस्तपैकी बघा. मी तिच्यासोबत साड्या घ्यायला गेली. साडी तिची नणद होती म्हणजे तिची सगळी नातेवाईकच होती. तर गेले होते, तिला घरी पण आणलं बघा. चहा पाणी केलं होती तर जास्त काही केलं नाही तिला. का ग हां घेऊन जा, तापले पाणी बटन आता आहेत त्या आंघोळीचं. तुला सांगितले कर आंघोळ करून. तर माझी मैत्रीण आली बघा आणि ती घरी पण गेली. तिला फोन पण लावला आणि ती आली. इतका आनंद झाला. तर बघा काल ती आल्यानंतर मी ह्यांना म्हणलं होतं मला सोडवायचं ला. ह्यांनी घरीच होतं तर ह्यांना काहीतरी काम असल्यामुळे मला एकटीलाच जावं लागलं बघा. तर मी एकटीच गेली आणि मला शंभू आलं होतं सिटिंग चौकात सोडवायला. मी काही ब्लॉग घेतला नाही घरातनं निघताना. ती यायची म्हणून असं आवर्जून. तर मी एक घेतलं. म्हणलं तिच्या घरच्यांना आवडते का नाही आवडत. ती माझ्यापाशी. मी तिला विचारलं आणि नंतर मी ब्लॉग घ्यायला स्टार्ट केलं. गावा आपला तर तिच्या घरच्यांना आवडते का नाही तेही होतं. मग मी तिथं पुढं ब्लॉग घेतला बघा. साड्या झाल्या मला मग साड्या कवर सांगते. तर मी ह्यांनी आल्या बघा. मी सिटिंग चौकात मग चालत गेली साड्यांची दुकानात. मग तिथं आम्ही कपडे बारके लेकरांचे तिथं गेलो पुणे फॅशनमध्ये. तिथं खरेदी केली बघा थोडीफार एवढी आणि ती गेली घरी आणलं बघा. इथं घरनं मग गेली तिच्या घरी जायचे. तर बघू कधी जाणं होते कधी नाही तिच्या घरी. तिने बोलवलेले दिवस झालं बोलवते. तर बघा घर सोडून मी एकटीचा म्हणजे कधी नाही गेली बघा एकटी. आणि आले एकदम अचानक मला फोन आला बघा. मी झोपली होती आवरून ती आणि पटक्यास की चटक्यात दिसणी उठली. त्यांनी आलं होतं त्यांनी गेलं. तर बघा मी आत्ता आले पुन्हा फॅशनमध्ये. तर बारक्या लेकरांची कपडे घ्यायचेत बघा. आणि माझी मैत्रीण आली बघा. आम्ही एकत्रच होतो शाळेत. तर असं तिचा फोन आला असा आनंद झाला मला एकाएकीत. असली खुश झाली ना, अशी पळतच आली काना आवरून. जशी आहे तशीच आली आणि पिहूला कृष्णाला घरीच ठेवले सांगून आले. तर बघा आता मी आहे माझ्या मैत्रिणीसोबत आले. लय दिवसात ना आली ना बारामतीला. आता घरी फर्स्ट टाइमच. आता घरी यायचं. तिच्यासोबत पण तिच्या घरची आहेत सगळी. तिला पण आता घरच्यांना विचारल्याशिवाय जाताच येत नाही कुठं. मगाशीच म्हणलं होतं या. तर साड्या घ्यायच्या होत्या. साड्या घेतल्या बघा आम्ही. साड्यांना लय वेळ लागला. तिथला माणूस बी वैतागला होता. तर आता घ्यायच्यात बारके लेकरांचे कपडे. तर लेकरांना कपडे घेऊ आली गाडी. तर चला आपण आता कपडे कसे घेतात ते मी दाखवते. साड्या तर नाही दाखवले तुम्हाला. तर ब्लॉग कंटिन्यू करा. तुला काय बोलायचंय का ग? आता इतक्या जवळ आली म्हणल्यावर काय नाही भेटली हीच माझ्या खूप महत्वाची गोष्ट आहे आणि खूप आनंदाची गोष्ट आहे. असली जी मी पटकेस उठली माहिती आहे तुझा फोन आल्यावर. त्यांनी बाहेरनंच कुठनं तर आलं होतं आणि बाहेर चाललं होतं. असलं खुश झालं. मला म्हणलं इतकं काय झालं. देराला पण साईडला झोपली होती. ते काय म्हणलं जागा रिकामी केली बरं झालं माझी वहिनी तुम्ही. तर चला आता आम्ही खरेदी करतो. काय करतो काय नाही दाखवतो. तर बघा आता ड्रेस बघायला सुरुवात केली. तर ही आहेत रोहिणीच्या ननदबाई आणि हिला ड्रेस घ्यायचा आहे बारक्या त्यांच्या पुरीला. फोटो काढ व्हिडिओ काढते. कपडे घ्यायचे का? हा मम्मीला बघ इकडे 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 तिकडे नाही. कपडे बघतोय सासरे बघा रोहिणीचं. नीट काढ नाही येते ती. त्यांच्या चॉईसने तू काढायला लागलेत पप्पांना. तू काढायला सांगितलं नाही पप्पा तो कलर आहे की त्याला काय पप्पा घ्या घ्या बाया.
तर बघा तिथं कपडे ती सगळी झाली खरेदी करून डायरेक्ट घरी आले. कपडे दाखवून म्हणलं आता कपडे काय दाखवले नाहीत. आणि शेवटी मैत्रिणीला घरी घेऊन आले बघा. तिला असं वाटलं पण नसेल मी बारामतीला जाईन आणि हिच्याकडे जाईन लवकर म्हणून. मग काय मला तर वाटत विश्वास बसत नाही की मी आली म्हणून. आली आणि आता चहा ठेवल्या उकळायला पाणी ते दिलं. ती बसायचं सोडून माझ्यापाशी आली. तिला म्हणलं थांबायचं असलं हेल्प करल्यात काय झाली ना. थांबत असले थांब मी लगेच स्वयंपाक करते जेवायचं. घरी जायचंच करते सारखे. 2 मुली आहेत बाई घरी. भाच्या ठेवल्या घरी. चहाची वाट बघते आता कधी उकळते. त्याला आता करते खटपट काही तर ग बसू वाटत तिला. वर खायचंय तुला काय. मला काय म्हणजे आता सासूचा फोन आलता. बरं चल चहा देते ह्यांना सगळ्यांना प्यायला. आणि घरी जायचं हिला तर वाट लावती पण ती दिसणे. हा बघा शेत बसून खाल्ले वाटतं. आवरून गेले होते आव सगळं घर आता. तर चला चहा पाणी ती झालंय बघा. आणि आता निघालेत मावशी ताई आणि रोहिणी. तर रोहिणी माझ्याकडनं छोटीशी भेट जास्त काही मोठं झालं नाही त्यांना माझ्याकडनं. थँक्यू. आणि मसाल्याची टेस्ट आहे ती कशी वाटते ती नक्की सांगणार. फोन नक्की करून. सांगते. तर जादा म्हणे घरी गेल्या पोचते. चल जा. जावा दा म्हणे. चला मूवी. चला की. तर माझी मैत्रीण गेली बघा. आली होती तिला चहा पाणी ती करून लावलं. माझी मैत्रीण आम्ही शाळेत यायचं होतो. आणि माझी पिकू माझ्या पिकूला 2 दिवस झालं येऊन हे काय. काकीने ब्लाउजच घेतला नाही. काकी काकी करती होय पिकुड्या. ती कशी दोघं 3 जण खेळते. होय तनिषाच्या काय बनवायचं बसली हिच्या पुढं. तर चला आता मी संध्याकाळचा स्वयंपाक करते. काय बनवायचं काय नाही ती बघते. तर बघा आता माझा स्वयंपाक इथे सगळं झालं या. आज मी 2 भाकरी केल्या, चपात्या होत्या शेळ्या आणि गुलग्याची भाजी पण होती. आणि भात केलाय बघा. भात लागतोय आणि तांदळाजींना मी म्हणलं मी भात नाही केला. आणि इकडे केलाय सुक्का बटाटा. तर आता येते सगळी जेवायला वाढते घेते खाली. गुलग्याची भाजी पण घेते. आज काय स्पेशल काय जेवण नाही साधं सिंपलच. तर बघा आमच्या मैत्रिणीचं कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा कमेंट कर. आणि व्हिडिओ कसं वाटतं कसं नाही ते सांगा. आणि आता डेली ब्लॉग येणार माझे. तर मी आता ब्लॉग रोज टाकणार. काही का होईना तुमच्याबद्दल पोहोचणार मी. सगळ्यांना आवडते त्याबद्दल थँक्यू मी. आणि इथं माझी राधा आली बघा. आणि राधा ना माझ्यापासून जसे सट्टे लागलेत का तशा माझ्यापासून राधा कुठं गेलीच नाही. माझ्यापाशीच आहे का नाही राधा. मम्मीपाशी जाते मम्मीपासून जाऊन काय अरे मग शाळा चालू झाल्यावर तिला शाळा असते सकाळ लवकर. मी त्याच्यामुळे फटाकडे कृष्णा माझ्यावरती रुसला होता. आता त्याला मी खवळले. ही गाडी जी आहे ना पिकूला खेळायला देईना कृष्णामुळे त्याला मी खवळले जास्त करून. आणि हिला शाळा असल्यामुळे तिकडे जावं लागते सकाळला फारी लवकर. हे नाही सकाळ 6ला का 7ला शाळेत जाते ना. 6ला सुटायला लागतं. मग 7 वाजता बस येते का. मी 7 वाजता उठते. 6:30ला येते का. 6:30ला आंघोळ केली. आंघोळ केली बघा. आता मी काहीतरी बनवते खायला. कशाला पण काय झालं काय माहिती. पराठा बनवते का बनवते पराठा काल बनवलं होतं मला शाळेत दिलं होता तेव्हा. बरे चालतंय. चला मी आता कृष्णाला पराठा देते करून. तर ब्लॉगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत सगळ्यांना बाय.